सोलापूर शहरात गुप्तधन काढून देतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सचिन गायकवाड यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। राजू विनायक आडम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मोहम्मद कादर शेख व त्याच्या साथीदारांनी जादूटोण्याच्या माध्यमातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवले। या आमिषाला बळी पडत फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल 1,26,34,600 रुपये उकळल्याचा आरोप आहे। मात्र कोणतीही वस्तू अथवा गुप्तधन न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भादवी कलम 420, 417, 406 तसेच महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। यासोबतच जेलरोड पोलीस ठाण्यातही या संदर्भात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आरोपी सचिन गायकवाड यांना 17 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांनी जामीन अर्ज दाखल करत जामीन हा नियम असून तुरुंग हा अपवाद आहे असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला। तपास पूर्ण झाल्याने पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती VA कुलकर्णी यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करत 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपी सचिन गायकवाड यांना जामीन मंजूर केला। ही सुनावणी 17 जानेवारी रोजी पार पडली। यावेळी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट योगेश पवार, ॲडव्होकेट दीपाली गायकवाड, ॲडव्होकेट झेबा सय्यद व वसीम शेख उपस्थित होते। गुप्तधन काढून देतो म्हणून फसवणूक केलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की राजू विनायक आडम यांनी तारीख 5/10/2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 837/2025 प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 5/9/2023 ते मार्च 2024 दरम्यान आरोपी नामे मोहम्मद कादर शेख व त्याचे साथीदार इम्रान, तमीम कुरेशी, अयूब रचबरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण, लक्ष्मण वाघमारे यांनी फिर्यादीची फसवणूक करण्याचा कट करून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम रुपये 1,26,34,600 रुपये घेतले व फिर्यादीस काहीही एक चीज वस्तू न देता फसवणूक केलेली वगैरे मजकुराची फिर्यादीवरून भारतीय दंड संहिताचे कलम 406, 420, 417 व महाराष्ट्रीय नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) प्रमाणे दाखल केला होता। तसेच वरील सर्व आरोपींविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे सुद्धा गुन्हा रजिस्टर नंबर 515/2025 अन्वये वरील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आरोपींना दिनांक 17/10/2025 रोजी अटक करण्यात आली व मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आले होते। तेव्हापासून सदरचे आरोपी हे न्यायालयीन कोठडीत होते। त्यानंतर आरोपी सचिन गायकवाड याच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। त्यामध्ये मेहरबान कोर्टासमोर जामीन हा नियम आहे व तुरुंग हा अपवाद आहे व केवळ आरोप गंभीर आहेत म्हणून जामीन नकारणे योग्य नाही, तसेच आरोपी दोषी ठरेपर्यंत तो निर्दोष मानला जातो। तपास पूर्ण झाल्यानंतर कोठडी आवश्यक राहत नाही अशा प्रकारचे नामदार सुप्रीम कोर्ट दिल्ली यांचे निवाडे आरोपींना जामीन मिळण्याकरता मेहरबान कोर्टासमोर आरोपीच्या वतीने सादर करून आरोपींना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट DN भडंगे यांच्यामार्फत करण्यात आला होता। त्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 श्रीमती VA कुलकर्णी मॅडम यांनी रक्कम रुपये 20,000 इतक्या रकमेच्या जामिनावर आरोपींचा जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट योगेश पवार, ॲडव्होकेट दीपाली गायकवाड, ॲडव्होकेट झेबा सय्यद व वसीम शेख यांनी काम पाहिले।